नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर शहरात दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शासनाचा उपक्रम. रसिक प्रेक्षकांनी महानाट्य पाहण्याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजितदादांच्या गटाला केले बहाल. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे नोंदवला जातोय जोरदार निषेध. केंद्रीय योजनांचा लाभ देण्यासाठी मोदी गॅरंटी व्हॅन सोलापुरात दाखल. विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरू. शहरात 36 ठिकाणी शिबिराचे आयोजन. आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली तांदूळवाडी इथं दमदार कामगिरी. एका युवकाला ताब्यात घेत गांजासह सुमारे 11.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवगर्जना महानाट्य आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, पोलीस शहर उपायुक्त अशोक तोडरमल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गबारे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता भारत वनमाने, शिक्षणाधिकारी माध्यमिक मारुती फडके, तहसीलदार विनायक मगर, शिवगर्जना महानाट्याचे निर्माता दिग्दर्शक स्वप्नील यादव, शकील पटेल यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य जिल्ह्यातील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. या महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित संस्था यांनी चांगला समन्वय ठेवावा. तसेच या महानाट्याची जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करावी. 10 ते 12 फेब्रुवारी 2024 या दरम्यान कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये. महानाट्या दरम्यान पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. या नाट्याचे प्रवेश विनामूल्य असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी शिवगर्जना महानाट्य पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मोदी गॅरंटी व्हॅन शहरात दाखल झाली असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला तुळजापूर नाका येथून सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मोदी गॅरंटी व्हॅन शहरात दाखल झाली असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला तुळजापूर नाका येथून 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा शहरातील 36 ठिकाणी 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप व क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली. केंद्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी तसेच त्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ शिबिराच्या माध्यमातून व्हावा हा या संकल्प यात्रेचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, उज्ज्वला योजना व आधार कार्ड या संदर्भात माहिती आणि प्रत्यक्ष लाभ देण्याकरता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती
जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। माननीय पंतप्रधान यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी बूथ उभा करण्यात आला आहे। शासकीय योजनांची माहिती पुस्तिका, कॅलेंडर जनतेसाठी व्हॅन सोबत उपलब्ध करण्यात आले आहेत। विकसित संकल्प यात्रेतील मार्गावरील सकाळ व सायंकाळी पुढील प्रमाणे शिबिरे होणार आहेत। गुरुवार 8 फेब्रुवारी 2024 रोजी ओम गर्जना चौक व मर्याई चौक, 9 फेब्रुवारी बलिदान चौक, गुरुनानक चौक, 10 फेब्रुवारी रोजी बुधवार पेठ व सोमवार पेठ, 11 फेब्रुवारी रोजी शेळगी गावठाण व गांधीनगर, 12 फेब्रुवारी 2024 रोजी भवानी पेठ व कन्ना चौक, 13 फेब्रुवारी रोजी लक्ष्मीनारायण थिएटर व नीलमनगर, 14 फेब्रुवारी 2024 रोजी दत्तनगर व जुना संतोष नगर, 15 फेब्रुवारी आदित्यनगर व वाय चौक, 16 फेब्रुवारी रोजी समाचार चौक व केंद्रीय विद्यालय मोदीखाना, 17 फेब्रुवारी रोजी बेडर पूल आदर्श नगर, 18 फेब्रुवारी रोजी प्रबुद्ध भारत चौक व अयोध्या नगर, 19 फेब्रुवारी 2024 रोजी जुना विडी घरकुल व बागवान चौक, 20 फेब्रुवारी रोजी भवानीपेठ व आशानगर, 21 फेब्रुवारी मार्कंडेय नगर व भारतमाता नगर, 22 फेब्रुवारी राजस्व नगर मॉडेल कॉलनी, 23 फेब्रुवारी सुंदरम नगर नेहरू नगर, 24 फेब्रुवारी तुळजापूर वेस्ट कुंभार वेस्ट, 25 फेब्रुवारी गेंटाल चौक साईबाबा चौक या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत। नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव यांनी केले। उद्घाटन कार्यक्रमासाठी समाज विकास अधिकारी सिद्धाराम मेनगुदले, सुवर्णा पाटील, लक्ष्मीकला वनगा, प्रभाकर डुडम, शीला वाघमारे, JM हन्नुरे आणि साईराज राऊळ उपस्थित होते। त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली। त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यंदाच्या वर्षी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन शहरात विविध मंडळांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात करण्यात आले। सुमारे 15हून अधिक मंडळांनी जयंती उत्सवात सहभाग नोंदवला होता। डॉल्बीच्या विविध गीतांवर आणि तालावर तरुणाई थिरकल्याचे चित्र दिसून आले। दरम्यान काही मंडळांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा मोठा कटआउट लावला होता, तर काही ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा बग्गीमध्ये एकत्र ठेवून त्यावर मायबाप असे अधोरेखित केले होते। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जनता विरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात येत्या 16 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औद्योगिक बंदमध्ये सोलापुरातील हजारो कामगार कर्मचारी सामील होतील असा इशारा कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी दिला आहे। तब्बल 14 वर्ष सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांनी अहोरात्र संघर्ष करून रेनगर हे महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प साकारले। या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या लाभार्थ्यांच्या हाताला रोजगार, सर्वांना मोफत सौर ऊर्जा व वाढीव अनुदानाची गरज आहे। रेनगर उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जनतेला लष्करी जवानांचे गणवेश शिवून देण्याची निविदा जारी करण्याची गॅरंटी दिली होती, ती आजमितीस पूर्ण झालेली नाही। येत्या 16 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन बंद हाक दिली असून त्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होतील आणि जनता विरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारला आगामी काळात पायउतार करावयास भाग पाडतील, असा दावा माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी केला। बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सीटूच्या वतीने लढाऊ रेडीमेड शिलाई यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला। यावेळी बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले। यावेळी सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट MH शेख, रेनगर फेडरेशनचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, रेनगर फेडरेशन सचिव युसुफ शेख मेजर आदींनी मनोगत व्यक्त केले। रंगप्पा मरेड्डी, बापू साबळे, किशोर मेहता, लक्ष्मण माळी, ॲडव्होकेट अनिल वासम, गजेंद्र दंडी, अशोक बल्ला, संदीप रेऊरे आदींची उपस्थिती होती। यावेळी दीपक निकंबे, बाळकृष्ण मल्ल्याळ, अभिजित निकंबे, अकिल शेख, आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी, नागेश मेहत्रे, शिवा श्रीराम, अंबादास बिंकी, अंबादास गडगी, सिद्धराम गडगी, विजय हरसुरे, प्रकाश कुऱ्हाडकर, अंबाजी दोंतुल, गोपाळ कुऱ्हाडकर, गोपाळ जखलेर, प्रवीण आडम, अनिल घोडके, श्रीनिवास तळगी आदींसह पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। 20 वर्ष 2 लाख रुपये कर्ज
महिन्याला 2100 रुपये, महिन्याला 2100, विजेचा 1000, सोलापुरात नगरला जायला महिन्याला 500, सोसायटीचे 200-250 रुपये, 4000 रुपये गेल्यावर आम्ही आमची मावशी कसं जगणार? अरे मला सांगा, पूर्वी स्कीम मध्ये काय होतं? माझ्याकडे कागद आहे, भारत सरकारचे कागद आहे. त्यावेळेला केंद्र सरकारचं 2.5 लाख रुपये सबसिडी होती, राज्य सरकारचं 2 लाख रुपये सबसिडी होती, आणि पायाभूत सुविधा करता 25% रक्कम म्हणजे 25,000 रुपये, असे सगळे मिळून आम्हाला ही घर 75,000 रुपये मध्ये बिनव्याजी बसत होतं. 1 रुपया. निवडणूक आयोगाच्या वतीने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अधिकृतरित्या मिळाल्याने शहर राष्ट्रवादीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय जाहीर करत अजित पवार यांच्या गटाला अधिकृतरित्या राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुष्पहार घातला. यानंतर ढोल ताशाच्या निनादात, फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची मुक्त उधळण करत एकच वादा अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अजित आप आगे बढ़ो, हम आपके साथ है अशा घोषणांनी पार्क चौक परिसर दणाणून सोडला. यावेळी सर्वच फ्रंटल सेलच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना लाडू भरवून विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी निकालाबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान म्हणाले की हा निकाल संविधानिक असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानिक निकालाचा जल्लोष करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कोणाची तर अजितदादांचीच हे आज निवडणूक आयोगाने घोषित केले आहे असे प्रतिपादन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते शफी इनामदार, बिज्जू प्रधाने, सुजित अवघडे, प्रमोद भोसले, अॅडव्होकेट सलीम नदाफ, अनिल उकरांडे, महेंद्र वाडेकर, अनिल छत्रबंत, अमीर शेख, अनिल बनसोडे, रियाज शेख, इरफान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर अंतिम निर्णय देत अधिकृतपणे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केल्याने शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान सदरचा निर्णय हा चुकीचा असून या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने शहरातील हुतात्मा चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा एकतर्फी असून या निर्णयाचा शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी काळी फीत लावून या निर्णयाचा निषेध नोंदवला. यावेळी विविध घोषणा देत निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करण्यात आला. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, शरद पवार सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुप्रिया जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाई दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धिक्कार असो, धिक्कार असो, भारत माता बुलंद हुआ, शरद पवार, मराठी माणसाचा बुलंद हुआ, महाराष्ट्राचा बुलंद हुआ, शरद पवार, शरद पवार, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धिक्कार असो, धिक्कार असो, नूतन अध्यक्ष सुधीर खराटे, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, प्रवक्ते UN बेरिया, माजी महापौर महेश कोठे, कार्याध्यक्ष पद्माकर काळे, कार्याध्यक्ष तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नलिनी चंदले, प्रवक्ते महेश माने, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इथे निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि जो काय निकाल दिला गेला तो आमच्यावर अन्यायकारक असं आमचं म्हणणं आहे. शरद पवार साहेबांनी ही स्थापना केली होती पक्षाची, हे एवढं त्यांना दिसलं कसं नाही तर आश्चर्य वाटते की आई जेव्हा मला ही करते जन्म देते तर त्या आईला पण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्याचा आज निषेध करण्यासाठी हजर इथे निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि जो काय निकाल दिला गेला तो आमच्यावर अन्यायकारक असं आमचं म्हणणं आहे. शरद पवार साहेबांनी ही स्थापना केली होती पक्षाची, हे एवढं त्यांना दिसलं कसं नाही तर आश्चर्य वाटते की आई जेव्हा मला ही करते जन्म देते तर त्या आईला पण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्याचा आज निषेध करण्यासाठी 8 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याचा तो निर्णय घेतला. तो निर्णय अत्यंत चुकीचा आणि घटनेच्या विरोधामध्ये आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांनी केलेली आहे. या ठिकाणी केवळ निवडणूक आयोग आणि आमदार कोणाकडे जास्त हेच पाहिलेलं आहे. वास्तविक सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याचा निकाल आला त्यावेळेला असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की या ठिकाणी केवळ आमदार किंवा लोकप्रतिनिधी न पाहता संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेच्या बाजूने कोण आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. अशा पद्धतीचा निकाल, अशा पद्धतीचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने केलेलं असताना त्याच्याकडे डोळेझाक करून केंद्राच्या दबावाखाली या ठिकाणी निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे. तो निकाल अत्यंत अनफेअर, अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहे. ज्या माणसाने आज जर देशामध्ये कोणालाही विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर शहराची नवी कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये शहर अध्यक्षपदी सुधीर खरटमल तर शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी पद्माकर काळे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी तौफिक शेख व पद्माकर काळे यांना संधी मिळाली तर माजी महापौर UN बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी अध्यक्ष भारत जाधव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीमध्ये पूर्णपणे महेश कोठे यांचे वर्चस्व राहिले. रात्री 12:15च्या सुमारास महेश कोठे यांच्यासह सुधीर खरटमल, नलिनी चंदेले, बेरिया यांच्यासह काही कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून या निवडीचा जल्लोष केला. राष्ट्रवादी पक्षाचं शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. महेश कोठे म्हणाले, शरद पवार यांनी या निवडी करून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला असल्याचे सांगत मला प्रवेशाची अनेक दिवसांपासून ऑफर आहे, परंतु सोलापूरच्या आयटीचा प्रश्न केवळ शरद पवार यांनी सोडवला, त्यामुळे मी त्यांच्या सोबतच राहणार असे सांगून सत्तेत असेल तरच कामे होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज असल्याचे ते म्हणाले. लोकांचं प्रेशर आहे की तिथं या, परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनातून मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूर सोडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि IT क्षेत्र मी त्याच्यासाठी निवडलं. IT क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवार साहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवार साहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं मी शरद पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार. अण्णा, एक तुमचे विजय प्रधाने खंदे समर्थक होते, आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत अजितदादाच्या पक्षात प्रवेश केला, तुमचं काय मत आहे? काय झालंय, प्रत्येकाला सध्या काही लोक पळवापळीचं काम चालू आहे, कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला असतं की सत्ताधारीमध्ये असल्या तर आपले कामं होतील, परंतु मला असं वाटत नाही आहे. सध्याचा हे पिरियड जर पाहिला, आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर आमदार आहे महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे. त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती हीच राहणार आहे
केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका. निधी आत्ता जरी दिला तुम्हाला, आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण जाऊ. अजून एक राष्ट्रीय प्रश्न. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तांदूळवाडी इथून गांजाची बेकायदा वाहतूक करताना एका युवकाला ताब्यात घेत गांजासह सुमारे 11.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मौजे तांदूळवाडी येथे 4,77,000 रुपये किमतीचा 23 किलो 850 ग्रॅम गांजा, 20,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट, 6,50,000 रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 11,47,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने जात असताना एका इसमास रंगेहात पकडले आहे. 6 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे व पोलीस स्टाफ असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने फरारी आरोपीची माहिती घेऊन तसेच अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती काढून रेड करण्याकरता पेट्रोलिंग करत असताना त्यांना मौजे तांदूळवाडी येथील SS ट्रेडर्स आडत दुकानासमोर रोडवर एक इसम त्याच्या ताब्यातील स्विफ्ट 4 चाकी वाहनाजवळ संशयितरित्या हालचाल करताना दिसून आला. त्या इसमाकडे काहीतरी संशयास्पद वस्तू किंवा अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आल्याने ते सर्वजण सरकारी वाहनातून खाली उतरून त्याच्या जवळ जात असताना तो पोलिसांना पाहून घाबरून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन विचारपूस करून त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत एका काळ्या रंगाचे प्लास्टिकचे पोते बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. त्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट काळसर फुले व फळे आलेला, शेंड असलेला, उग्र वास येणारा ओलसर गांजा दिसून आला. तो गांजा असल्याची खात्री झाल्याने स्विफ्ट कारच्या डिक्कीतून 4,77,000 रुपये किमतीचा 23 किलो 850 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ हस्तगत केला. सदर ठिकाणाहून एका इसमास ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत असलेला दुसरा इसम पोलीस पथक येण्यापूर्वीच तेथून निघून गेला होता. ताब्यात घेतलेल्या इसमाकडून 4,77,000 रुपये किमतीचा 23 किलो 850 ग्रॅमचा गांजा, 20,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट, 6,50,000 रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 11,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने जात असताना पकडले आहे. सदरबाबत पोलीस हवालदार शरद शिवाजी ढावरे नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या आपल्या कब्जात बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आले असल्याने 2 इसमांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून NDS कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्वप्नील इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे हे करत आहेत. सदर कामगिरी शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सहाय्यक पोलीस फौजदार विवेक सांजेकर, पोलीस हवालदार श्रीराम आदलिंग, शरद ढावरे, रहीम सय्यद, चालक पोलीस हवालदार संतोष लोहार, पोलीस नाईक लाला राठोड, पोलीस नाईक आसिफ शेख, पोलीस अंमलदार किशोर सलगर, वैभव सूर्यवंशी यांनी बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीत सर्वधर्म समभावाचा संदेश दिला असल्याचे मत महेश कोठे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने प्रमुख हस्ते टेंभुर्णी येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फादर बॉडीचे नूतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये सुधीर सिद्धरामप्पा खरटमल, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर नाना काळे, सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक इस्माईल शेख, सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष भारत भीमराव जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमर खान नबीलाल बेरिया, शहर प्रवक्ता आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नलिनी सुधीरसिंह चंदेले, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांचा समावेश असून नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष बळीराम साठे, पक्ष निरीक्षक शेखर माने, ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, प्रवक्ते महेश माने, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळा व्यवस्थापन समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले। या गीतातून देशभक्तीपर, सर्वधर्म समभाव, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता व शैक्षणिक उन्नती हे विषय मांडल्यामुळे चिमुकल्यांच्या नृत्यावर गावकरी टाळ्यांच्या गजरात त्यांचा उत्साह वाढवत होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत घोडगे, सहशिक्षक शेख नूर, यशवंत महाजन, विश्वकांत शिंदे व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी परिश्रम घेतले। वाशी येथील भीमनगरमध्ये माता रमाई आंबेडकर यांची 126वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली। दिनांक 7 फेब्रुवारी 2024 वाशी येथील भीमनगरात माता रमाई आंबेडकर यांची 126वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली। कुंदन जावळे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी काका सुकाळे व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली। कार्यक्रमाला विलास गायकवाड, अमोल जानराव, भैया वाघमारे, नितीन सुकाळे, कमिटीचे कार्यकर्ते, बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बनसोडे सर यांनी विचार व्यक्त केला। रामभाऊ लगाडे यांनी आभार मानले। श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे औचित्य साधून सलगरा मड्डी येथील 14 रामभक्त 14 दिवस वनवासासाठी प्रयाण केले आहेत। तुळजापूर तालुक्यातील मौजे सलगरा मड्डी येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायण मोठ्या उत्साहात सुरू असून श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे औचित्य साधून सलगरा मड्डी येथील 14 रामभक्त 14 दिवस वनवासासाठी प्रयाण केले आहेत। सलगरा मड्डी येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता वाचन व निरूपणास प्रारंभ होत असून महाप्रसाद सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी वाटप करण्यात येणार आहे। लक्ष्मण शक्तीच्या अगोदर 14 दिवस येथील जवळपास 14 रामभक्त जय श्रीरामचा जयघोष करत सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी 14 दिवस वनवासासाठी प्रयाण केले। बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून गाव परिसरातील रामभक्तांनी या रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन रामभक्त सलगरा मड्डी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। सोलापूर शहरात दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शासनाचा उपक्रम। रसिक प्रेक्षकांनी महानाट्य पाहण्याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजितदादांच्या गटाला केले बहाल। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे नोंदवला जातोय जोरदार निषेध। केंद्रीय योजनांचा लाभ देण्यासाठी मोदी गॅरंटी व्हॅन सोलापुरात दाखल। विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरू। शहरात 36 ठिकाणी शिबिराचे आयोजन। आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली तांदूळवाडी इथं दमदार कामगिरी। एका युवकाला ताब्यात घेत गांजासह सुमारे 11.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।